भिवंडी न्यायालयामध्ये आले होते. आज राहुलजी भिवंडी न्यायालयात आले होते. आज त्यांच्या जामिनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे प्रेसिडेंट आहेत हर्षवर्धन सकपाळजी, आज आम्ही त्यांचे बेलचे पेपर माननीय भिवंडी न्यायालयासमोर प्रस्तुत केलं आणि कोर्टाने ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. फ्रेश जामीन देण्याचं कारण असं की नुकतंच आपल्या सर्वांना माहिती असेल की माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचं निधन झालं आणि त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार प्रत्येक आरोपींना नवीन फ्रेश जामीन देणं बंधनकारक आहे. त्यामुळे आपले भिवंडीचे न्यायाधीश वळसे साहेब यांनी तसा आदेश दिला की तुम्ही नवीन जामीन द्यावं आणि मग न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे व भारतीय नागरिक सुरक्षा संहितेप्रमाणे आम्ही फ्रेश जामीन आज सबमिट केलं आणि भिवंडी न्यायालयाने ते ऍक्सेप्ट केलेले आहे. सदरचं प्रकरण हे हिअरिंगला आहे आणि आज साक्षीदार नंबर 2 अशोक सायकर यांची उलट तपासणी होणार होती, परंतु आजच्या दिवशी आम्ही हे जे बेल बॉन्ड संदर्भात जो आहे जामिनाची प्रक्रिया आज ती आम्ही भिवंडी न्यायालयामध्ये पूर्ण केली आणि त्याप्रमाणे राहुलजी स्वतः भिवंडी न्यायालयात हजर राहून बॉन्डवर सह्या केले आणि आता त्यांनी प्रस्थान केलेलं आहे. तर आम्हाला सदरचं प्रकरण जे आहे हे जलद गतीने आमच्या भिवंडी न्यायालयामध्ये सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भिवंडी न्यायालयामध्ये हे जलद गतीने सुरू आहे. भारताच्या प्रत्येक न्यायालयामध्ये MPMLAच्या केसेस सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत की लवकरात लवकर चालले पाहिजे. त्याप्रमाणे आमचे भिवंडीचे जे न्यायाधीश आहेत कोळसे साहेब हे जलद गतीने सदरची केस चालवित आहेत आणि आम्हाला आशा आहे आणि आम्हाला विश्वास आहे की या प्रकरणाचं सत्य बाहेर येईल आणि आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. अच्छा हा विचार पुढची सुनावणी त्याला विचारूया याबद्दल. सर पुढची सुनावणी कधी आहे? पुढची सुनावणी जी आहे ती आमची जी लिगल टीम आहे ती मार्चमध्ये आम्ही ठेवू आणि आम्ही जरा कन्सल्ट करून लिगल टीम बरोबर आम्ही मार्चमध्ये ठेवणार आहोत आणि लवकरात लवकर सदरचे प्रकरण आम्ही चालवित आहोत. भिवंडी न्यायालय देखील चालवित आहे सदरची केस आणि आम्हाला आशा आहे आणि विश्वास आहे, अटूट विश्वास आहे की या प्रकरणाचं सत्य सगळ्या जगासमोर येईल आणि आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.